शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या बऱ्याच बागा ह्या फ्लॉवरिंग ते होरायझन या स्टेजमध्ये आहेत आणि सध्या वातावरणामध्ये थंडीचेही प्रमाण वाढत चाललेले आहे. तर अशा थंडीच्या दिवसांमध्ये द्राक्ष बागेमध्ये कशा प्रकारे नियोजन केले पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थंडीमध्ये द्राक्ष बागेमध्ये भुरीचा मिलीबगचा प्रादुर्भाव वाढत असतो हे आपल्याला माहीतच आहे आणि यासाठी बाजारामध्ये भरपूर चांगले मॉलिक्यूल देखीलही उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या बरोबरच द्राक्ष वेलीवर आणखी एक महत्वाचा होणारा परिणाम म्हणजे द्राक्ष वेलीची वाढ ही थंडीच्या दिवसामध्ये मंदावलेली असते. आपण म्हणत असतो की बघा थंडीमध्ये फ्लॉवरिंग लेट होत आहे किंवा काडीचा शेंडा चालत नाही, मण्यांची फुगवण थांबलेली आहे, त्याचबरोबर मण्यामध्ये साखर उतरत नाही. तर हे असं का होत असतंय? थंडीच्या दिवसामध्ये पानांनी तयार केलेले अन्न हे काडीच्या शेंड्याकडे किंवा घडाकडे वाहून नेण्याचे काम थंडीच्या दिवसामध्ये थांबलेले असते किंवा हळूवार प्रमाणात होत असते. आणि हे असं झाल्यामुळे आपल्याला मण्यांची वाढ किंवा फुटींची वाढ थांबल्याची आपल्याला दिसून येते. तर यासाठी आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये द्राक्ष बागेमध्ये बायोस्टिम्युलंट, प्रोटीन सारखे रेडीमेड फूड मटेरियल, त्याचबरोबर कॅल्शियम, बोरॉन यासारख्या अन्नद्रव्यांचा वापर आपण द्राक्ष बागेमध्ये करू शकतो. तर यासाठी तुम्ही वर्षा ॲग्रोचे मॅक्झी रिच, मॅक्झी फ्रूट, सुपर विटामॉल, मॅक्झीविटा एल ग्रीन, मिनो एक्सेस, त्याचबरोबर S18, बोरिक ॲसिड या प्रोडक्टचा तुम्ही फवारणीद्वारे वापर करू शकता. त्याचबरोबर ड्रीपमधून मॅक्झी रूट, मॅक्झी सॉल, मॅक्झीविटा, मॅक्झिमिनो, त्याचबरोबर एम्परर कॅल आणि बोरिक ॲसिड या प्रोडक्टचा वापर तुम्ही करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. काही शंका असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.